चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला मोठा धक्का. भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी. ठाकरेंच्या पाठिंब्यावर भाजपनं बाजी पलटवली. निवडणुकीत एमआयएमनं तटस्थ, वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर. लातूर शहराला मिळाले नवे कारभारी. काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे महापौरपदी तर स्नेहल उडगे उपमहापौरपदी बिनविरोध. वंचितची शेवटच्या क्षणी निवडणुकीतून माघार. संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर समीर राजूरकर यांची महापौर पदावर निवड. सुनेत्रा पवारांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार. पदभार स्वीकारण्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या चरणी बाबासाहेब आंबेडकरांनाही केलं अभिवादन. फडणवीसांपाठोपाठ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर. शपथविधीनंतरचा पहिलाच दिल्ली दौरा. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेणार. आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष. विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापतींचे अधिकार निश्चित होणार. अधिकारांचं पुनर्विलोकन करण्याची समिती गठीत. राहुल नार्वेकरांकडे समितीचं अध्यक्षपद. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन. मोदींकडून पवारांच्या तब्येतीची विचारपूस. खोकल्याचा त्रास झाल्यानं पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. खासदार सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे लग्नबंधनात अडकणार. सारंग लखानींसोबत रेवती सुळेंचं लग्न ठरलं. सुशीलकुमार शिंदेंची लेक स्मृती यांची सोशल मीडियावर पोस्ट. राज ठाकरेंची सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका. भाषेसाठी आंदोलन हा आजार विधानावरून सुनावलं. देशात भाषिक प्रांतिक अस्मिता राहणारच. राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट. बाळासाहेबांच्या स्मारकात एआयचा वापर नको. स्मारकातील सर्व गोष्टी ओरिजिनल असाव्यात. उद्धव ठाकरेंच्या स्मारक समितीला स्पष्ट सूचना. आणि ई-केवायसी सुधारणा करण्यात लाडक्या बहिणींच्या समस्या कायम. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र पोर्टलवर लॉग इन करण्यात अडचण येत असल्यानं लाडक्या बहिणींच्या समस्या जैसे थे.